नमस्कार. कधीकधी आपल्याकडे तूप कमी असते किंवा बऱ्याच जणांना तूप खायला आवडत नाही. त्यामुळे आजचा शिरा हा तेलातला आहे. अगदी तुपातल्या शिऱ्यासारखा मऊसूत आणि खूप चविष्ट बनतो. कमी साहित्यात होतो, कमी वेळात होतो, तरी सुद्धा तोंडात टाकताच विरघळतो आणि टेक्स्चर सुद्धा अगदी मस्त येते. चला तर सुरुवात करूया. घरातली कुठलीही एक वाटी तुम्ही सेट करू शकता. त्याच वाटीने इथे सगळं साहित्याचं माप घ्यायचं. आता इथे मी लहान वाटी घेत आहे, त्या वाटीने एका भांड्यामध्ये 2 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेत आहे. तुम्ही 1.5 वाटी पाणी 1.5 वाटी दूध घेऊ शकतात किंवा संपूर्ण 3 वाटी पाणी किंवा संपूर्ण 3 वाटी दूध या पद्धतीने सुद्धा करू शकतात. याला आता तापवायला ठेवून देऊया. आता त्याच वाटीने 2 वाटी रवा आणि 1 वाटी तेल घेत आहे. म्हणजेच प्रमाणात म्हणाल तर 1 मोठी वाटी रवा तर त्याच मोठ्या वाटीने अर्धी वाटी तेल. तर ते तेल आता आपण एका कढईमध्ये तापवायला ठेवून देऊयात. गरम झालं की त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे. तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स टाका. इथे मी काजू आणि बदाम टाकले आहेत. त्याला व्यवस्थित थोड्या वेळ परतवून घ्यायचं लो टू मीडियम फ्लेमवरती. नंतर रवा टाकून याला साधारण 4 ते 5 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती भाजायचं. आता यावरती झाकण ठेवून याला साधारण 30 सेकंदासाठी तसंच ठेवूयात. त्यानंतर एक केळ घेतली आहे. अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायची तरी चालते. याला आता एक तर तुम्ही कुचकरून घ्या किंवा याचे काप करू शकतात. इथे मी याला व्यवस्थित चमच्याच्या साह्यानेच कुचकरून घेत आहे. थोडी पिकलेली केळ इथे घ्यायची. आता इकडे आपला रवा सुद्धा व्यवस्थित फुललेला आहे. तो अगदी थोडासा पांढरसर होतो तेव्हा समजून जायचा की आपला रवा हा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता झाकण उघडून बघूयात. आता यामध्ये आपण ही केळ टाकायची आणि केळ टाकल्यावरती साधारण 1 मिनिट याला व्यवस्थित असं लो फ्लेमवरती भाजायचं. इथून पुढची सगळी प्रोसेस आता आपण थोडी लो फ्लेमवरच करणार आहे. साधारण 1 मिनिट हे व्यवस्थित भाजून झाल्यावरती याच्यावरती झाकण ठेवून आपण परत एक 10 ते 15 सेकंद याला अशी वाफ काढून घ्यायची. वाफ काढून घेतल्यानंतर जे उकळून ठेवलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे ते यामध्ये थोडं थोडं टाकायचं आणि याच्यातले जे गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्यात. आता याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि लो फ्लेमवरती किंवा लो टू मीडियम फ्लेमच्या मध्ये, अगदी मीडियम फ्लेम करू नका, त्याच्यामध्येच याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि परत लो फ्लेम करून 2 मिनिटासाठी झाकण ठेवून याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं. याला एक 2 मिनिटानंतर वाफ काढून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आपण इथे आता साखर टाकणार आहे. साखर किती टाकायची तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका. इथे साधारण 1 वाटी रव्यासाठी पाऊण वाटी साखर घेतली आहे. याला झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची. त्यानंतर विलायची पावडर टाकायची, याला मिक्स करायचं आणि परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवून याला व्यवस्थित असं इलायची पावडरची चव येऊ द्यायची. तयार आहे आपला तेलातला तोंडात टाकताच विरघळणारा असा मऊसूत रव्याचा शिरा. तुम्ही तेल हे प्रसादाच्या शिऱ्यासाठी सुद्धा वापरू शकता, काहीच हरकत नाही. जर शेंगदाण्याचं तेल असेल तर फारच उत्तम. आणि वरून तुम्ही तुपाचं मोहन सुद्धा याला देऊ शकता. अर्धा चमचा तूप पुरेसा आहे एवढ्या साहित्याच्या प्रमाणासाठी. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. अगदी चवीला खूप छान लागतो आणि कळतच नाही की हा तुपाचा आहे की तेलाचा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.